चलो. वैभव का मोबाईल कसा इतकं त्या गण्यात नुसतं इकडे तिकडे पाहत राहते. पेट्रोल तर टाका लागते भावांनो. बस निघलो आम्ही आता. जंगलामध्ये आलो. चिरचिर करत नाही. जंगलामध्ये एक बी गाडी नाही, आमचीच गाडी होती. मग पोचलो आम्ही सोमनाथ मध्ये. तिथं एक शंकरजीची मूर्ती होती, डायरेक्ट म्हणून घेतली. बस निघलो आता आम्ही मंदिरात. तिथून मग मंदिरात पोहोचल्यानंतर बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही जरा आहे. मग आलो आम्ही घोडाझरी नंतर मग अंदर गेल्यानंतर बापरे, हे कोटच्या मुली आहे, मस्त बड्या होत्या. मग तिथून एखादी फोटो काढला आम्ही ग्रुपमध्ये. मीनं बी काढून टाकली सिंगल. पांजीचा एक रील बनवून टाकली मीनं धावता. त्याच्यानंतर मग वैभवले काय झालं का ते गममध्ये स्वतः चिंता. मग पोरीला फोटो काढून देत होता बड्यापैकी. मीने एखादी रील बनवून टाकली. हे तर फुकटी साहेब आहे. मग जेवण करायला बसलो आम्ही. मग पा कसे जेवत आहे भूक कडकी. 10 दिवसाचे उपास होते का काय आकात आहे. गण्या तर भूकच राहते कवाय. बस तिथून निघलो 7 महिन्याच्या डोंगरावर आता जातो आम्ही. अर्ध्यामध्ये जाता चिंदा तर पूर्ण लोंबूनच गेला. हे आजीबाई पावा कशी हळूहळू येत आहे आपली झाडाला हात लावून. बिना चपलीने गोटी नाही गडत. हे एवढी मोठी सांड असून पा काडी घेऊन येत आहे जवान पोरगी. बस तिथून वर आल्यावर पा हे दोघ्या बहिणी ढिवरीना. वरचा एक आम्ही व्हिडिओ काढून टाकला 7 बहिण्या म्हणून. बस 7 बहिण्या पावा तुम्ही. बस एक फोटो